विद्यार्थी मित्रांनो, मी भूषण पाटील स्वागत क्लासेसमध्ये स्वागत करतो. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 6.3 पाहायचा आहे आणि 6.3च्या अगोदर आपल्याला फॉर्म्युला पाहायचा आहे ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. मागे 6.2मध्ये त्याच्या अगोदर आपल्याला एक फॉर्म्युला पाहिला होता. या ठिकाणी प्लस होता, या ठिकाणी प्लस होता, या ठिकाणी मायनस होता. ओके, तर ह्या फॉर्म्युलानुसार आपल्याला प्रॅक्टिस सेट 6.3 पाहायचा आहे. आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. आता पाहायचं आहे पुढे आहे आपला फर्स्ट क्वेश्चन जो दिला आहे फॅक्टराइज. फर्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी काय वाय क्यूब मायनस 27 फर्स्ट एक्झाम्पल आपला आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं की 27 आपल्याला या फॉर्ममध्ये कशा पद्धतीने घेणार आहे. तर या ठिकाणी पहा आपण 3 × 3 × 3 जर केला तर हा झाला 3चा क्यूब, म्हणजे 3चा क्यूब काय 27. 3 3 = 9, 9 3 = 27. आपल्याला माहिती आहे की 27 हा 3चा क्यूब आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी काय लिहिणार वाय क्यूब मायनस 3 क्यूब. ओके, या पद्धतीने लिहून घ्यायचं. आणि हे लिहिल्यानंतर आता काय करणार इज इक्वल टू काय आहे ए घ्यायचा अगोदर आपला ए आहे वाय आणि बी जो आहे हा बी काय आहे बी आहे 3. ओके, मग वाय मायनस 3. ओके, या पद्धतीने ए स्क्वेअर म्हणजे काय वाय स्क्वेअर प्लस ए काय आपला वाय इंटू बी काय आहे 3 आणि प्लस बी काय आहे आपला बी आहे 3 स्क्वेअर. या पद्धतीने लिहून घ्यायचं. आणि आता आपल्याला फायनल आपला आन्सर मिळणार आहे वाय मायनस 3 वाय स्क्वेअरचा वाय स्क्वेअर प्लस वाय इंटू 3 जर केला तर 3y प्लस 3चा स्क्वेअर 9. अतिशय सोपं होतं. आता आपल्याला नेक्स्ट जे एक्झाम्पल दिलेलं आहे की एक्स क्यूब मायनस 64 एक्स क्यूब मायनस 64 वाय क्यूब. ओके, ह्या पद्धतीने आपल्याला आन्सर आता या ठिकाणी कसं मिळेल आपण ते पाहू. आता काय आपल्याला कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी इम्पॉर्टंट आहेत ते पाहणं गरजेचं आहे की 64 हा कोणाचा स्क्वेअर क्यूब आहे का. तर 64 कोणाचा क्यूब आहे 4 × 4 × 4 म्हणजे 4चा क्यूब जो आहे हा 4चा क्यूब 64 आहे. म्हणजे आपण काय केलं या ठिकाणी 4 × 4 × 4 जर केलं तर 4 4 = 16 16 4 = 64 म्हणजे 4चा क्यूब जो आहे हा काय आहे 64 आहे आपल्या माहिती. मग या ठिकाणी काय करणार आता या ठिकाणी लिहिणार एक्स क्यूबचा एक्स क्यूब आणि या ठिकाणी काय आहे की 4y क्यूब. ओके, 4y क्यूब आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. ओके, हे लिहिलं. ओके, या पद्धतीने लिहून घ्यायचं. आता ए जो आहे ए काय आहे आपला एक्स आहे आणि बी जो आहे हा बी 4y आहे. मग व्हॅल्यू पुट करायचं आहे की वाय या ठिकाणी काय ए मायनस बी आहे म्हणजे एक्स मायनस 4y. या ठिकाणी काय ए स्क्वेअर म्हणजे काय घेणार आपला ए काय एक्स आहे म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस ए काय आपला एक्स इंटू बी काय आहे आपला बी काय आहे 4y प्लस बी काय 4y स्क्वेअर 4y स्क्वेअर. आता काय करणार या पद्धतीने घेतल्यानंतर या ठिकाणी आपण घेणार की एक्स मायनस 4y एक्स स्क्वेअरचा एक्स स्क्वेअर प्लस यांचा मल्टिप्लाय एक्स इंटू 4y जर केला तर 4xy आपल्याला मिळतो प्लस 4चा स्क्वेअर 16 वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर. या पद्धतीने आपल्याला आपला आन्सर मिळाला. आणि तसंच या आपल्याला आता थर्ड एक्झाम्पल पाहायचं आहे. तर थर्ड एक्झाम्पलच्या अगोदर तुम्ही हे लिहू शकतात. आता आपल्याला थर्ड
एक्झाम्पल पाहायचं. थर्ड एक्झाम्पल आहे 27m³ मायनस 216n³ दिलेला आहे. या ठिकाणी काय करणार आपण, तर या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय करायचं आहे की 27 जो आहे हा 27ला आपण कॉमन काढून घेऊ. ब्रॅकेटमध्ये m³ मायनस या ठिकाणी काय घेऊ 8n³ घेऊ. तर हा का घेतला 8. 27 × 8 जर केलं तर 216 आपल्याला मिळतो. आणि ह्या पद्धतीने आपल्याला काय करता येईल की 2³ 8 आहे, म्हणजे 2³ काय आहे 8 आहे हे आपल्याला माहिती. म्हणून आपण या ठिकाणी काय करणार, तर या ठिकाणी 27m³, तर या ठिकाणी काय घेणार आपण 27m³ मायनस 2n³ ह्या पद्धतीने आपण लिहून घेणार सुरुवातीला. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी ए आणि बी मिळाला, ए मिळाला, एम मिळाला, आणि जो बी आहे हा बी काय मिळाला, बी मिळाला 2n. बी इज इक्वल टू 2n. आता आपल्याला हे मिळाल्यानंतर आता काय करणार आपण, तर ए आणि बी मिळाला. ए आणि बी मिळाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं की आपल्याला फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. मग कशा पद्धतीने करणार, तर या ठिकाणी काय करणार आपण की लिहिणार 27 आणि ब्रॅकेटमध्ये काय करणार आपण, या ठिकाणी 27 लिहिल्यानंतर आता ब्रॅकेटमध्ये लिहायचं आपल्याला की m मायनस ए मायनस बी, म्हणजे या ठिकाणी काय लिहिणार आपण, तर m मायनस 2n, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a² दिलेला आहे. आता a² दिलेला आहे म्हणजेच आपल्याला माहिती की m² प्लस m इंटू या ठिकाणी काय b काय 2n प्लस 2n². ओके, तर ह्या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. आता काय करणार आहे, या ठिकाणी आपण 27 लिहिणार. ओके, या ठिकाणी m मायनस 2n लिहिणार 2n, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये m² यांचा मल्टिप्लाय, m इंटू 2n जर केला तर 2mn मिळतं आपल्याला, mn प्लस 2² 4, n² n². या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सोडवायचं होतं. अतिशय सोपं होतं. आणि आता पुढचं एक्झाम्पल पाहायचं आहे. फोर्थ एक्झाम्पल काय दिलेलं आहे आपण ते पाहू. फोर्थ एक्झाम्पल दिलेलं आहे, तर फोर्थ एक्झाम्पल आहे 125y³ मायनस 1 दिलेला आहे. ओके, आता हे कसं सोडवणार, अतिशय सोपं आहे. तर 125 कोणाचा क्यूब आहे, पायचा आहे. मग या ठिकाणी आपण लिहिणार 5y³ मायनस 1³ आता आपल्याला ए मिळाला, बी मिळाला. ए आहे 5y आणि बी जो आहे हा बी आहे 1. ओके, आता व्हॅल्यू पुट करणार आपण. काय करणार की ए मायनस बी दिलेला आहे, तर या ठिकाणी ए आहे 5y मायनस बी, बी काय आहे 1, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a² म्हणजे काय 5y². या ठिकाणी आपण लिहिणार 5y² प्लस ए काय 5y इंटू बी काय दिला आहे 1 प्लस बी काय दिला आहे 1² ओके, ह्या पद्धतीने आपल्याला हे घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने घेतल्यानंतर आता काय करणार आपण, या ठिकाणी घेणार 5y मायनस 1 आणि या ठिकाणी 5चा स्क्वेअर आहे आपल्याला माहिती 25 आणि y² y² प्लस 5 इंटू 1 जर गेला तर 5y मिळतो प्लस 1² 1चा स्क्वेअर काय आहे आपल्याला माहिती 1चा स्क्वेअर 1 आहे. या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सोडवलं. अतिशय सोपं होतं. तुम्ही लिहू शकता, टेक अ स्क्रीनशॉट. आता आपल्याला फिफ्थ एक्झाम्पल पाहायचं. अतिशय सोपं आहे. 8p³ मायनस 27/p³ दिलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की 27 हा कोणाचा क्यूब आहे, तर 27 हा 8 या ठिकाणी कशाचा क्यूब आहे, 27 कोणाचा क्यूब आहे 3चा आहे. आपल्याला माहिती आहे 3 × 3 × 3 आपल्याला माहिती आहे.
म्हणजे 27. मग आता काय करणार, तर या ठिकाणी आपण लिहिणार, तर या ठिकाणी काय लिहिणार, तर या ठिकाणी आणि या ठिकाणी आपल्याला माहिती 2 पुन्हा 8 कोणाचा क्यूब आहे ते लिहावं लागेल आपल्याला या ठिकाणी, म्हणजेच 2चा क्यूब आहे 8 आणि पीचा क्यूब आहे पी क्यूब, या पद्धतीने लिहून घ्यायचं. आणि पुढे काय करणार, 27 हा 3चा क्यूब आहे आणि पीचा क्यूब पी क्यूब म्हणजे याचा होल क्यूब आला, ह्या पद्धतीने लिहून घ्यायचं. आता आपल्याला मिळाला ए आहे 2p आणि बी मिळाला, बी आहे 3/p. आता आपण काय करायचं, ह्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायचं आहे a मायनस बी म्हणजे 2p मायनस, आता काय करणार 2p मायनस काय आहे, हा बी आहे, बी काय 3/p. ओके. नंतर काय करणार की ए स्क्वेअर म्हणजेच काय 2p स्क्वेअर प्लस काय दिलं आहे ए म्हणजे आहे 2p इंटू बी आहे, बी काय आहे 3/p प्लस बी काय आहे, बी आहे 3/p होल स्क्वेअर, या पद्धतीने लिहून घ्यायचं. आता आपल्याला काय मिळणार आहे तर पाहू आपण या ठिकाणी, तर 2p मायनस 3/p आणि ब्रॅकेटमध्ये 2चा स्क्वेअर 4pचा स्क्वेअर p स्क्वेअर प्लस, आता या ठिकाणी काय करणार 2p दिलेला आहे इंटू 3/p दिलेला आहे. आता काय होईल या ठिकाणी, तर हा p आणि p काय होईल त्या ठिकाणी कट होऊन जाईल, म्हणजे हा p आणि हा p काय होईल कट होईल, म्हणजे या ठिकाणी काय आपल्याला मिळतो 2 3 6, या ठिकाणी 6 मिळतो प्लस 3चा स्क्वेअर 9 आणि पीचा स्क्वेअर p स्क्वेअर. या पद्धतीने अतिशय सोपं उदाहरण होतं, लिहू शकता, टेक स्क्रीनशॉट. आता आपल्याला या ठिकाणी जे 6 एक्झाम्पल पाहायचं अतिशय सोपं आहे. 343 a³ मायनस 512 b³ दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक मोस्ट इम्पॉर्टंट की 1 to 10 पर्यंतचे आपले क्यूब पाठांतर असणं गरजेचं आहे, म्हणजेच आपल्याला उदाहरणं सोप्या पद्धतीने सोडवता येतात. आता काय करणार या ठिकाणी, तर या ठिकाणी 343 a³ दिलेला आहे. आता हा नेमकं 343 कोणाचा क्यूब आहे का, हो 7चा आहे. 7 × 7 × 7 7 7 जा 49 49 7 जा 343 आपल्याला मिळतो. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण काय घेणार आहेत, तर आपल्याला माहिती आहे की 7a होल क्यूब घेणार, कारण की 7चा क्यूब जो आहे म्हणजे या ठिकाणी 7 × 7 × 7 जर केला तर आपल्याला मिळतो 343, म्हणजे हा 7चा क्यूब आहे हे आपल्याला माहिती आहे. ओके, हे समजून घेणं गरजेचं, माहीत नसेल तर माहीत करा, कारण की 1 to 10 पर्यंतचे मोस्ट काय असतं गरजेचं, काय या ठिकाणी 1 to 10 पर्यंतचे क्यूब पाठांतर असणं गरजेचं आहे. ओके, ह्या पद्धतीने लिहून घ्यायचं आहे. आणि 512 कुणाचा क्यूब आहे का, तर या ठिकाणी 8चा क्यूब आहे, 8 × 8 × 8. ओके, 8 8 जा 64 64 8 जा 512. तर या ठिकाणी आपण काय लिहिणार की 8b होल क्यूब. ओके, या पद्धतीने लिहून घ्यायचं. आणि आता काय करणार, आपल्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचं. ह्या फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये काय करणार आपण, या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायचं आहे. आता आपल्याला ए मिळाला आहे, ए आहे 7a आणि जो बी आहे हा बी काय मिळाला आहे आपल्याला 8b मिळालेला आहे. बी काय मिळाला 8b. ओके, आता व्हॅल्यू पुट करणार आपण. ओके, ए मायनस बी दिलेला आहे, म्हणजेच 7a मायनस 8b आणि ए स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी काय घेणार आपण 8 स्क्वेअर दिलेला आहे, म्हणजे 7a स्क्वेअर घेणार प्लस 7a प्लस काय घेणार 7a आणि इंटू बी आहे, बी काय आहे 8b
प्लस बी स्क्वेअर दिला आहे, बी आहे आपला 8 बी आहे. ओके, या पद्धतीने घ्यायचं. आणि आता आपल्याला मिळणार आहे आपला आन्सर काय मिळणार आहे, या ठिकाणी दिलं आहे 7a मायनस 8b आणि या ठिकाणी 7चा स्क्वेअर 49 आणि a स्क्वेअर प्लस यांचा मल्टिप्लाय 7 8 56ab प्लस 8चा स्क्वेअर 64 आणि बीचा स्क्वेअर बी स्क्वेअर. या पद्धतीने सोडवायचं होतं. अतिशय सोपं एक्झाम्पल होतं. आता आपल्याला बघायचं आहे 7th एक्झाम्पल काय दिलेलं आहे. 7th एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे 64x³ मायनस 729y³. आता हे एक्झाम्पल कशा पद्धतीने सोडवणार आपण, तर अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. तर आपण ते सोडू. तर या ठिकाणी एक गरजेचं आहे की 64 कुणाचा क्यूब आहे, तर तो आहे 4चा. 4 × 4 × 4 4 4 16 16 4 64. म्हणजे या ठिकाणी आपण काय घेणार, तर 4x³ मायनस 729 कुणाचा क्यूब आहे, तर 9चा आहे. 9 × 9 × 9 म्हणजे या ठिकाणी 9y³ आपल्याकडे फॉर्म्युला आहे. ए मिळाला आपल्याला. काय मिळालं बरं, ए आहे, ए काय आहे आपला या ठिकाणी 4x आणि बी जो दिलेला आहे, हा बी काय दिलेला आहे आपल्याला 9y. ओके, या पद्धतीने लिहून घ्यायचं. आणि आता काय करणार आपण, या फॉर्म्युल्यामध्ये हे व्हॅल्यूज पुट करायचा. या ठिकाणी काय करणार, तर या ठिकाणी लिहिणार आपण a मायनस बी आहे, म्हणजे 4x मायनस बी काय 9y. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे ए स्क्वेअर. आता ए स्क्वेअर काय आहे आपला, तर ए स्क्वेअर आहे, ए आहे आपला 4x म्हणजे 4x² प्लस ए आहे 4x इंटू बी आहे, बी काय 9y. ओके, प्लस बी काय आहे 9y². ओके, ह्या पद्धतीने सोडवायचं. आता काय करणार, आपल्याला मिळणार आहे आपलं फायनल आन्सर. काय मिळणार, तर ह्या ठिकाणी आपण घेणार 4x मायनस 9y आणि या ठिकाणी काय करणार 4चा स्क्वेअर 16x² प्लस यांचा मल्टिप्लाय 4 9 36xy प्लस 9चा स्क्वेअर काय 81 आणि y² ओके, या पद्धतीने सोडवायचं होतं. अतिशय सोपं उदाहरण होतं. तुम्ही लिहू शकता. टेक अ स्क्रीनशॉट. लास्ट एक्झाम्पल दिला आहे 8 एक्झाम्पल. काय दिलेलं आहे 16a³ मायनस 128 अपॉन b³ दिलेला आहे. आता काय करणार या ठिकाणी आपण काय करू, तर 16ला आपण कॉमन काढून घेऊ. आता 16ला कॉमन काढून घ्या आणि ब्रॅकेटमध्ये काय घेणार आपण की a³ मायनस या ठिकाणी काय घेणार 8 अपॉन b³ घेणार. ओके, या पद्धतीने लिहून घेऊ. आता काय करणार पुढे की या ठिकाणी 16a³ मायनस आता 8 कोणाचा क्यूब आहे, 8 हा 2चा क्यूब आहे. मग या ठिकाणी काय घेणार आपण 2 अपॉन b² बीचा क्यूब b आणि 2चा क्यूब 8. या पद्धतीने आता पुढे काय करणार, आपल्याला मिळाला ए आहे आपला, ए आहे ए आणि बी आहे 2 अपॉन बी. ओके, आता व्हॅल्यू पुट करणार आपण. आपल्याकडे फॉर्म्युला आहे, त्या ठिकाणी काय 16चं 16 घेणार आपण. ओके, आणि या ठिकाणी काय करणार पुढे ए मायनस बी दिलेला आहे. आता ए मायनस बी दिला, ए काय एज आहे या ठिकाणी. ओके, बी काय दिलेला आहे 2 अपॉन बी दिलेला आहे. ओके, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय करणार आपण
ए स्क्वेअर म्हणजेच काय ए स्क्वेअर या ठिकाणी ए स्क्वेअरचा ए स्क्वेअर प्लस काय दिलेलं आहे ए इंटू बी, बी काय आहे 2/b प्लस बी स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे आपला बी आहे 2/b होल स्क्वेअर. या पद्धतीने सुरुवातीला लिहून घ्यायचं म्हणजेच आपल्याला आपला आन्सर मिळणार आहे या ठिकाणी 16a - 2/b एचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस या ठिकाणी काय ए इंटू 2/b दिलेला आहे. मग आता आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्याला मिळणार आहे 2a/b प्लस 2चा स्क्वेअर 4 आणि बीचा स्क्वेअर बी स्क्वेअर. ओके, या पद्धतीने समजून घेतलं. अतिशय सोपं होतं उदाहरण. लिहू शकता, टेक अ स्क्रीनशॉट. आपण 6.3 प्रॅक्टिस सेट पाहिला. अतिशय सोपा होता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि जो चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.